ओके, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज परत आपण कन्क्लुडिंग एक मेडिटेशन घेणारच आहोत. आपण जे विजन बोर्ड केलं होतं त्याला एनर्जी प्रत्येक वेळेस आपण देत राहणार आहोत. ठीक आहे. टाईम मॅनेजमेंट आपण सुरुवात करूया. काही टेक्निक्स आहेत आपलं वर्क इफिशियंट बनवण्यासाठीचं. ठीक आहे. आपण प्रत्येक जण टाईम मॅनेजमेंट करतोच आहे, कळत न कळत आपण हे करतच असतो. ठीक आहे. तर आता फर्स्ट टाईमशी रिलेटेड आपण काय काय बोलतो बघा. हां, टाईमशी रिलेटेड आपण काय काय बोलतो. हां, तर टाईम खराब चालू आहे, टाईम खराब आहे. हां, आज हे सगळे असे काही वाक्य असतात आपली रिलेटेड टू टाईम, आणि त्याचा परिणाम काय असतो एनर्जी लेवलवर ते पण आपल्याला बघायचं आहे. टू डू लिस्ट सुद्धा आपण वापरतो. आपण म्हणतो की हे माझं आता प्रायोरिटीचं काम आहे, हे मला करायला पाहिजेत, आपल्या अचिव्हमेंट्स आहेत, एवढं सगळं विजन बोर्डमध्ये आपलं केलेलं आहे. तर आपल्याला हे सगळं मॅनेज करताना महत्त्वाचा कंपोनंट जो आहे ना, दॅट इज टाईम. सगळं विजन बोर्ड जरी आपल्याला सक्सेस करायचं असेल, सक्सेसफुली रन करायचं असेल, तर त्याचा महत्त्वाचा भाग काय येतो तर टाईम. हां, टाईम ही अशी एक टर्म आहे, तुम्हाला माहितीच आहेत गोष्टी, म्हणजे मी काय अगदी नव्याने त्याला सांगतेय किंवा खूप वेगळं, हे सगळं माहिती आहे. पण आपण ह्युमन माइंड कसं असतं माहिती आहे, सतत 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 आपण आपल्याला स्वतःला काय करायला पाहिजे, रिमाइंड करायला लागतं. म्हणून ह्या सेशनचा हेल्प काय, जस्ट वी आर ब्रशिंग द कन्सेप्ट आपल्याकडे आहेत, आपण सगळं केलेलं आहे, आपण करतो, पण थोडंसं फिनिशिंग आपण करत राहायचं आहे. ठीक आहे. तर आता टाइम संबंधी मगाशी जसं मी बोलले की अपना टाइम कब आएगा. हां, किंवा एक गाणं पण होतं की नाही की अपना टाइम आएगा. अपना टाइम आएगा म्हणजे काय, अजून माझा टाइम सुरू झालेला नाही. पॉइंट समजतोय. अपना टाइम आएगा असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा ह्याचा अर्थ काय होतो की मेरा टाइम अभी तक नहीं चल रहा है. हा, म्हणजे माझं काही छान नाही, अपना टाइम आएगा आएगा अजून यायचाच आहे. हा, म्हणजे आत्ता चांगलं नाही आहे. हा, टाइम खराब चल रहा है, माझं कधीच चांगलं होत नाही कामामध्ये. हा, ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडेच टाइम असतो, आपल्याला सतत कष्टच करायला लागतात. किंवा मला कम्फर्ट आणि रिलॅक्स होण्यासाठी पण वेळ नाही आहे. हां, आणि जर मला वेळ चांगला मिळाला तर मी सगळं जग सुद्धा जिंकू शकतो, फक्त आत्ता वेळ नाही आहे माझ्याकडे. असे आपले स्टेटमेंट्स रिलेटेड टू टाइम असतात. पटतंय? इफ येस थम्स अप, इफ नो ओके, अपना टाइम आएगा. आता बघा, आता वेळेच्या संबंधी आपल्या काही गैरसमजुती असतात, म्हणजे मिथ्स म्हणजे काय, काही कन्सेप्ट असतात आपले. हां, तर टाइम मॅनेजमेंट ही काही शिकायची गोष्ट नाही आहे, हे कॉमन सेन्स आहे असं म्हटलं जातं. टाइम मॅनेजमेंट ही काही शिकायची गोष्ट नाही आहे, वर्षानुवर्ष आपण टाइम मॅनेजमेंट करतोच आहोत, त्यात काय शिकायचं असा एक विचार असू शकतो. हां, आणि ते टाइम मॅनेजमेंटचाच विचार करत बसलो आपण तर आपल्या लाईफची मजा निघून जाईल, असा पण एक दुसरा विचार असतो की का शिकायचं टाइम मॅनेजमेंट, काय त्याच्यात, ते सगळं तेच 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 वेळ 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 करत बसले की लाईफमध्ये एन्जॉय कधी करणार. हां, आणि मग जेव्हा प्रेशर खूप असतं तेव्हा आपोआप काम होतं, त्याचा विचार करावा लागत नाही, असाही एक थॉट असू शकतो. म्हणजे परीक्षा आल्यानंतरच अभ्यास चांगला होतो असं असतं की नाही, बाकीच्या वेळेस आपण त्याचा विचार, परीक्षा आला की प्रेशरमध्ये माझा अभ्यास चांगला होतो, आणि तेव्हाच आपण इंजिनिअरिंगवाले स्टुडंट्स तर या लास्ट नाईट आपण अभ्यास करून पेपर्स दिलेले असतात, पण वर्षभर पण काम करावंच लागतं ना. त्याच्यानंतर काय, आता मी काहीही केलं तरी मला तेव्हा वेळ बरोबर मिळतो, मी करतो वगैरे, अशा आपण त्या गोष्टी बोलत असतो. म्हणजे सिस्टमॅटिकली टाइम मॅनेजमेंट शिकून घ्यायसाठी आपण पुढे मागे करतो किंवा जसं जमेल तसं करत असतो. आता महत्त्वाचा जर पॉईंट बघितला तर खरं काय आहे, प्रॉपर टाइम मॅनेजमेंट आपण करत गेलो तर काय काय गोष्टी होऊ शकतात हे तुम्हालाही माहिती आहे. जर टाइम प्रॉपरली मॅनेज केला तर पहिलं काम काय होईल, तर माझी प्रोडक्टिव्हिटी वाढेल. म्हणजे माझं काम 6 तास आहे, 8 तास आहे, त्याच्यात मी जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकते, प्रोडक्टिव्हिटी वाढेल, स्ट्रेस कमी होणार आहे. म्हणजे मला ते द्यायचं आहे त्या वेळेला, ते कम्प्लीट करायचं आहे तर माझं वेळेच्या आधीच कम्प्लीट झालेलं आहे, मला बर्डन नाही आहे डोक्यावरती. त्याच्यानंतर मी व्यवस्थित काम करू शकते, मला काय मला कोणाला आन्सर देताना माझं सगळं इन टाईम तयार आहे, तर माझी सेल्फ इस्टीम म्हणजे माझा स्वतःचा अभिमान, म्हणजे
माझं काम व्यवस्थित असतं असं बोलताना एक प्राऊड फील होतो, तो असणार आहे. म्हणजे कोणी विचारले नाही आहे, होणार आहे असं जेव्हा बोलतो आपण, तेव्हा आपण स्वतःला काय करत असतो, एक स्टेप खाली नेत असतो. तेच हो, त्याला दिलेली वेळ आहे, त्या वेळेत माझं काम पूर्ण झालेलं आहे, सो आय फील प्राऊड ॲट दॅट टाइम. त्यामुळे सेल्फ इस्टीम, सेल्फ कॉन्फिडन्स त्यामुळे ग्रो होऊ शकतो. बॅलन्स आपल्याला साध्य करता येतो लाईफमध्ये. नाही तर हे चाललंय, ते चाललंय, हे इकडे धडपड अशी प्रोसेस असते. तर बॅलन्स्ड लाईफचा फील आपण घेतो आणि आपले गोल्स अचीव करायला मदत मिळते. प्रोडक्टिव्हिटी वाढते, स्ट्रेस कमी होतो, सेल्फ इस्टीम, सेल्फ कॉन्फिडन्स ग्रो होईल आणि महत्त्वाचं म्हणजे बॅलन्स आपल्याला करता येईल. प्रोफेशनल अँड पर्सनल लाईफ ह्याचं बॅलन्स, कारण आपण सगळे काम केल्याशिवाय राहू शकत नाही आहे आणि घरची पण सगळी जबाबदारी आहे. हे दोन्ही मॅनेज करताना महत्त्वाची टर्म जी आहे ती टाईम आहे. आता एक विचार करा, एक माणूस जपानमध्ये जन्मलाय, एक माणूस आशियामध्ये जन्मलाय किंवा आणि साऊथ आफ्रिकामध्ये जन्मलाय. 24 आवर्सच दिले गेलेत ना त्यांना. बघा, फिजिकल आपले जे प्रॉपर्टीज आहेत कंट्री वाईज, ते कोण ब्लॅक आहेत, कोण फेअर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी व्हेरिड आहेत. उंची, रंग, सगळं 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 बदललेलं आहे. पण राजा असू दे, गरीब असू दे, तो वर्कर असू दे, एम्प्लॉय असू दे, नाही तर बॉस असू दे, सगळ्यांना एकच फॅक्टर सेम दिला गेलेला आहे, अँड दॅट इज टाइम. अँड हाऊ वी युटिलाइज टाइम is the most important criteria for achieving our goals and our success. त्यामुळे टाइम जरी आपण लिहिले की नाही निबंध, टाइम इज मनी, टाइम इज योर, टाइम इज योर, एवढे निबंध आपण शाळेमध्ये लिहिले, पण ते प्रॅक्टिकली माझ्या लाईफमध्ये आपण किती अप्लाय करतोय, दॅट मॅटर्स अ लॉट. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट जर आपण करायला शिकलो तर आपल्या इतक्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह होऊ शकतील. मग बघायचं आहे टाइम मॅनेजमेंटकडे जाऊन, थोडी सायंटिफिक वे काय आहे टाइम मॅनेजमेंट, ह्या गोष्टीकडे आपण पुढे जाऊया. आत्तापर्यंतचे सगळे पॉईंट्स आपण ह्याच्या आधी पण ऐकलेले आहेत. मी कुठलाही नवीन पॉईंट सांगितलेला बिलकुल नाही. ठीक आहे. तर करिअर आहे, आपलं काम आहे, बिझनेस असेल, लाईफ आहे, फॅमिली आहे, हेल्थ आहे. मोस्ट इम्पॉर्टंट इज हेल्थ. आपल्याला हेल्थ मेंटेन करण्यासाठी वेळ नाही. काम करण्यासाठी ऑफिस असेल, घरचं असेल, रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, या सगळं करताना आपल्याला वेळ आहे, पण आपल्या हेल्थसाठी वेळ नाही. अर्धा तास आपल्याला स्वतःच्या एक्सरसाइजसाठी वेळ काढता येत नाही आहे. सो हा सगळा बॅलन्स आपल्याला करायचा असेल तर एक परफेक्ट टेक्निक आपल्यासमोर आज आहे आणि आपण ते बघणार आहोत, इम्प्लिमेंट पण करणार आहोत. डू यू ॲग्री? थोडं आपण करिअर, वर्क, हे फॅमिली हे सगळं करतो, पण हेल्थसाठी वेळ नसतो. डू यू ॲग्री? हेल्थ ह्यासाठी वेळ नाही आणि तो वेळ आपल्याला काढता येऊ शकतो. हे आजच्या सेशनचं गोल असेल. अँड एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, इफ यू आर हेल्दी, तुमचं ऑफिसचं काम असेल, तुमचं पर्सनल काम असेल, तुमची फॅमिली असेल, तिथे सगळीकडे तुमची इफिशियन्सी वाढणार आहे. तुम्ही तिथे जास्त अधिक पद्धतीने तुमचे इनपुट्स देऊ शकाल आणि तिथे पण क्वालिटी वर्क देऊ शकाल. दोन्हीकडे, पर्सनल अँड प्रोफेशनल. मी प्रत्येक वेळेस पर्सनल प्रोफेशनल असंच म्हणणार आहे, कारण आपण फक्त प्रोफेशनल होऊन पर्सनलला असं ढकलून देऊ शकत नाही, किंवा फक्त माझी फॅमिली, माझं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनला काही नाही असं करू शकत नाही. आपल्याला गोल्डन मीनच करायचं आहे आणि हे सगळं करणारे कोण आहे? आपणच आहोत. त्यामुळे आपला या वर्क लाईफ बॅलन्समध्ये रोल खूप महत्त्वाचा येतो. आणि आता ही सगळ्यात महत्त्वाची स्लाईड आहे. बघा, आता जेव्हा केव्हा आपण काम करणार आहोत, 1 मिनिट मी स्लाइड शो थांबवते आणि काही गोष्टी बोलते. ठीक आहे. हे करणार आहे मी स्लाइड, पण मला जस्ट शेअर करायचं 1-2 पॉइंट्स. बघा, आता आपल्या प्रत्येकाची काम करायची पद्धत असते. आपल्याकडे डायरी असतात, बरोबर? आपण नोट डाऊन करतो की आज मला ही कामं आहेत, काही गोष्टी आपण लिस्ट करतो. तर तिथे 10 मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा द्यायचे. म्हणजे मी माझ्या कामाची लिस्ट बनवलेली आहे, टू डू लिस्ट आपण केलेली आहे.
तर टू डू लिस्ट केल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा किती टाइम काढायचा आहे? 10 मिनिट्स आपल्याला एक्स्ट्रा टाइम काढायचा आहे. कशाला? टू सेट द ऑर्डर ऑफ आवर टू डू लिस्ट. हे तुम्ही करतही असाल, ठीक आहे. फक्त ते प्रायोरिटी त्याची ठरवताना आपल्याला काय चेंज करायचं आहे, तर ह्या स्लाइड, आत्ता जी स्लाइड आहे ना त्या स्लाइडप्रमाणे चेंज करायचा आहे. हां, टू डू लिस्ट सगळेजण करत असाल. हां, म्हणजे आपली डायरी असते, त्याच्यावर आपण डेट टाकतो की ही कामं, किंवा मला एक रिमाइंडर आहे की मला 9 तारखेला हे काम की ही डिलिव्हरी द्यायची आहे, तर माझं 9 डिसेंबरच्या तिथे मी लिहिणार आहे की डिलिव्हरी सो अँड सो ह्या कंपनीला डिलिव्हरी मला 9 तारखेला द्यायची आहे. तिथे मी लिहिलेलं असतं. मला पुढच्या महिन्यातली एखादी गोष्ट आहे, आता आपलं 14 तारखेचं जेव्हा सेशन ठरलं तर मी तिथे मार्क करून ठेवलं की 14चं हे सेशन आहे. तसं आपण त्या डायरीमध्ये मार्क करत असतो की या तारखेला हे आहे. अशी ती आपली डायरी ॲन्युअल प्लॅनर असतं, ठीक आहे. तर ते ॲन्युअल प्लॅनर आपल्याला वापरायचं आहे कसं, या गोष्टीचं आज आपण डिस्कशन करतो आहोत, ठीक आहे. तर मला कामाची यादी मी तयार केलेली आहे आणि पुढे काय करायचं, तर तो पॉइंट आपण इथे बघूया. तर बघा, शेअर झाला नाही ना अजून. हां, तर आता आपली जी कामं आहेत की नाही ती 2 कॅटेगरीमध्ये आपण हे करणार, अर्जंट आणि इम्पॉर्टंट. अर्जंट आणि इम्पॉर्टंट हे महत्त्वाचे. नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट. हां, त्याच्या पुढे म्हणजे आपण मॅट्रिक्स करतो की नाही 2x2 3x3, तसं आता हा चार्ट केला आहे बघा. अर्जंट, नॉट अर्जंट, इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट, ठीक आहे. मग जे काही माझ्या टू डू लिस्टमधलं जे काही मी कामाची यादी केली आहे ते प्रत्येक कामाला ह्या क्रायटेरियामध्ये घ्यायचं. अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे राईट नाव. अर्जंट आहे आणि इम्पॉर्टंट आहे म्हणजे ते केलंच पाहिजे, म्हणजे प्रायोरिटीने ते आज केलं पाहिजे. हां, बघा आता तुम्ही ह्याच्यामध्ये गेला की अर्जंट आणि इम्पॉर्टंट, डू नाव. नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट. अर्जंट नाही आहे पण महत्त्वाचं काम आहे, तर प्लॅन टू डू म्हणजे तुम्ही आज संध्याकाळी करा किंवा उद्या प्लॅन करा. प्लॅन टू डू म्हणजे ते करायचा प्लॅन करा. हां, नेक्स्ट टू दॅट अर्जंट आहे पण नॉट इम्पॉर्टंट. अर्जंट आलाय म्हणजे कसं, आपण काम करतो आणि कोणाचा तरी आपल्याला फोन आला की अरे असं असं करायचं आहे बघ आणि काय करूया. अर्जंटली आला म्हणजे ते लोक आपल्यावर प्रेशर करतात, टक 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 टक, पण ते इम्पॉर्टंट नाही आहे आत्ता. तर आपल्याला ते काम करायला आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर ते काम आपल्याला पोस्टपोन करता आलं पाहिजे, किंवा जर ते अजिबात गरजेचं नसेल तर त्याला रिजेक्ट करता आलं पाहिजे, नाही म्हणता आलं पाहिजे. पॉइंट क्लिअर होतोय? पॉइंट क्लिअर? हां, ओके, थँक्यू. हां, आणि आता नॉट अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट. नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट करायचंच नाही आहे ना. अर्जंट पण नाही आहे, करू कंटिन्यू? हां, ओके. सो अर्जंट पण नाही आहे आणि इम्पॉर्टंट पण नाही आहे, अशा कामाची आपल्याला काय करायची आहे, त्याला रिजेक्ट, टोटल रिजेक्ट करायचं आहे, बॅन करायचं आहे. पॉइंट समजतोय का? हां, म्हणजे जी कामं आपल्याकडे आहेत ना त्याला ह्याच्यात कुठे ते बसतंय ते बघायचं आहे. अर्जंट आहे, इम्पॉर्टंट आहे, इमिजिएट करा. इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट एवढं नाही आहे तर मग ते उद्या केलं तरी चालेल असं, तर त्या ह्याच्यामध्ये घाला. इम्पॉर्टंट नाही आहे पण अर्जंट आहे, त्याला हँडल कसं करायचं तो विचार करा. इम्पॉर्टंट नाही आहे आणि अर्जंट पण नाही आहे तर त्याला काय करायचं आहे, आपल्याला रिजेक्ट करा, रेजिस्ट करा, करू नका. ह्याचं एक्झाम्पल देता येईल? नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट ह्याचं एक्झाम्पल एखादं तुम्ही देऊ शकता का? विचार करा की अर्जंट पण नसतं आणि इम्पॉर्टंट पण नसतं अशी कामं आपल्याकडे येतात का कुठली? अर्जंट पण नाही आणि इम्पॉर्टंट पण नाही अशी आपल्याकडे कामं येतात का?
अर्जंट पण नाही आहे आणि इम्पॉर्टंट पण नाही, असं आपल्याकडे काम कुठलं येतं का, ह्याचा थोडा विचार करा. हां, अर्जंट पण नाही आहे, काही अर्जन्सी नाही आहे आणि काही इम्पॉर्टंट पण नाही आहे, तरी आपल्याकडे काम आलं एखादं, तर त्याला आपल्याला पूर्ण रिजेक्ट करायचं आहे, रेजिस्ट करायचं आहे. बघा तुम्ही आता हे ह्याच्यानंतर जेव्हा ती कामं समोर येतील किंवा त्या घटना येतील त्यावेळेस तुम्हाला क्लिक होऊन जाईल की दिस इज नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट, सो कट. हां, सो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे लिस्ट आहे, मग त्याला प्लॅन करायचं आहे. या प्लॅनिंग कसं करायचं आहे त्या कामाचं, मला या चार्टप्रमाणे करायचं आहे. हां, सो प्लॅन केला अकॉर्डिंग टू चार्ट, केलं ते काम त्या वेळेला, चेक केलं आणि पुन्हा त्याच्यावरती ॲक्शन घेतली. म्हणजे माझ्याकडे असलेल्या कामाची लिस्ट, त्याला ह्या चार्टप्रमाणे मी काय करते, प्लॅन करते, त्याच्यावर ॲक्शन घेते, ते फॉलो करते, चेक करते की होतंय नाही होत, झालं नाही होत, आणि झालं नसेल तर पुन्हा त्याच्यावरती काम करते. असा आपला वे ऑफ थिंकिंग पाहिजे. मला ही कामं करायची आहेत, त्याच्यातली कुठली हे ह्या कॅटेगरीप्रमाणे मी त्याला काय सेटिंग केलं, रीचेक केलं, आणि जर काय कमी पडलं असेल तर पुन्हा त्याच्यावरती काम केलं. अशा पद्धतीने मला माझा टाईम आणि माझ्या हातामधली कामाचं प्लॅनिंग करायचं आहे. बघा आता मगाशी मी म्हटलं होतं की तुम्हाला या चार्टमध्ये शेवटचं जे आहे ना, नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट, हे काय आठवतंय का? तर मीच ती कामाची लिस्ट इथे केलेली आहे की नॉट अर्जंट अँड नॉट इम्पॉर्टंट काय असतं आपल्याकडे ते इथे आपण केलेलं आहे. ठीक आहे, बघा हा चार्ट परत तेवढाच आहे. एका वीकमध्ये आपल्याला 168 तास आहेत. 168 तास आपल्याला एका आठवड्यामध्ये आहेत. अर्जंट अँड इम्पॉर्टंट डू नाव, अर्जंट नॉट अर्जंट अँड इम्पॉर्टंट प्लॅन टू डू, नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट. म्हणजे मला काम करताना दुसरं कोणीतरी रिक्वेस्ट करतंय की हे माझं काम करून द्या, तर मला माझ्या कामाच्या प्रायोरिटीला टाइम दिला पाहिजे. ठीक आहे, किंवा इमर्जन्सी काहीतरी कॉल येतात तर डिस्ट्रॅक्शन आहेत, डिस्ट्रॅक्शन बरं का, डिस्ट्रॅक्शन, मी माझं काम करताना डिस्ट्रॅक्शन आलं तर मला त्याला रिजेक्ट करता आलं पाहिजे. पॉईंट समजतोय? डिस्ट्रॅक्शन म्हणजे मी काम करते आणि कोणीतरी माझं अटेन्शन वेगळ्या कामावरती घेऊन चाललं तर मला स्वतःला त्या कामावर परत आणता आलं पाहिजे. हां, अँड नेक्स्ट डिमांडिंग, म्हणजे आता आपण काही काम करतोय आणि कोणाची तरी डिमांड आली की हे करून हवं आहे अदर दॅन माय वर्क, तर तिथे मला माझं काम पूर्ण झालं पाहिजे, तिथं फर्म राहता आलं पाहिजे. ठीक आहे, माझा फ्लो जो आहे कामाचा, हातातलं काम मला ते पूर्ण करता आलं पाहिजे. डिपेंडिंग अपॉन व्हॉट डिमांड इज देअर, म्हणजे त्या कामापेक्षा पण अर्जंट कामाची डिमांड आली तर ऑब्व्हियसली मला ते करायला पाहिजे. सो तिथे माझं हे असणार आहे की मी इथे काय करायला पाहिजे. पण बेसिकली जेव्हा मी डेडलाईन ठरवली आहे माझ्या कामाची, तर त्यावेळेस मला होणारे डिस्ट्रॅक्शन कट करता आले पाहिजेत. आणि आता महत्त्वाचा पॉईंट, जो नॉट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट जो आहे ना, तो सेक्टर आपण किती तिथे वेळ देतो ह्याचा विचार करा. ठीक आहे, हा म्हणजे हे जनरल आहे बरं का, प्रत्येक पर्सनल काहीही नाही, हे सगळं जनरल आहे आणि ह्युमन सायकोलॉजीशी रिलेटेड आहे. त्यामुळे कम्फर्ट ॲक्टिव्हिटीज, कम्प्युटर गेम्स, नेट सर्फिंग, चॅट, गॉसिप, सोशल मीडिया, हां, पॉईंट समजतोय? अननेसेसरी ॲडजस्टिंग इक्विपमेंट, म्हणजे सगळं सेट असेल तरी हे इकडं ठेवू का, ते तिकडं ठेवू का, हे असं करू का, इकडचं काढू का, असं पण विचार आपण करत राहतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉन प्रोडक्टिव्ह, असं काम आपल्याकडनं किती होतं बघायचं. नॉन प्रोडक्टिव्ह जे काम आहे ना, ते नॉन इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंटमध्ये आहे, म्हणजे त्याचं आउटपुट काहीच नाही आहे पण तरी मी करते. अशा काही गोष्टी असतात का बघा, आपण जे करतोय त्याचं आउटपुट काहीच नाही आहे पण तरी आपण करतोय, अशी काही कामं आपण करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे ना, आपलं म्हणजे कामाशिवाय आणि कंटेंट शिवाय जे आपण गप्पा मारतो की नाही, दॅट मॅटर्स, ते ड्रेन करतात आपल्याला. हां, ज्याचं आउटपुटच नाही आहे असं बोलणं सुद्धा जे आहे ना, इट इज कन्झ्युमिंग टाईम अँड एनर्जी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की आपण जे बोलतो, मी सतत हेच म्हणते की व्हॉट वी स्पीक, व्हॉट वी थिंक,
हे मॅटर खूप करतं. त्यामुळे जे अर्जंट नाही आहे आणि इम्पॉर्टंट नाही आहे ह्याच्यामध्ये आपलं बोलणंच महत्त्वाचं आहे, की मी माझ्या कामाशी रिलेटेड किती बोलती आहे आणि कामाशिवाय किती बोलती आहे. म्हणजे जे माझ्या हातातले काम आहेत ते पूर्ण करताना मला त्याच्याशिवाय दुसऱ्या विषयांवरती माझं बोलणं होतं का. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पॉईंट सगळ्यांना क्लिअर झाला. अर्जंट नॉट अर्जंट, इम्पॉर्टंट नॉट इम्पॉर्टंट. येस, थँक्यू सो मच, थँक्यू. आता बघा, आपल्याला सोपं आहे, अवघड काहीच नाही आहे. तर आपल्याला स्पेसिफिक गोल्स ठेवायचे आहेत. म्हणजे आपलं असं आउट ऑफ द वे जाऊन आपल्या कंपनीचं काम असं बर्डन आहे, सगळे असं खूप आहे असं पण नाही आहे. व्हेरी लीजर, बरोबर ना. म्हणजे मी तो एक्सपिरियन्स घेतलाय तुमच्या सगळ्यांबरोबर. जे काही एन्व्हायरमेंट आहे इट इज व्हेरी कम्फर्टेबल, तुम्हाला फ्रीडम आहे. हां, तर गोल्स जे आहेत ते कॉन्क्रीट आणि स्पेसिफिक करायचे. हां, लॉंग टर्म गोल, शॉर्ट टर्म गोल. आता आपण विजन केलं आहे, म्हणजे फॉर 5 इयर्सचं विजन आहे, 1 इयरचं विजन आपल्याला करायचं आहे, 1 मंथचं विजन करायचं आहे. सो माझे गोल्स असे डिवाइड, म्हणजे माझं जर वर्षाचा एक गोल आहे, से इन अ इयर माझी इन्कम एवढी एवढी वाढली पाहिजे, तर माझी महिन्यात किती वाढली पाहिजे, मग माझी पर मंथ त्याच्यासाठी मला काय करायला पाहिजे, असं हे शॉर्ट टर्म गोल्स आले. मग त्याला डेडलाईन ठरवलं. आपण विजनमध्ये पण हे बघितलं की गोल, ड्रीम विदाउट डेट इज नॉट युअर ड्रीम. ते गोलमध्ये कन्वर्ट होतं वेन यू असाइन की या दिवशी मला हे पूर्ण करायचं आहे. त्यामुळे माझं जे गोल सेटिंग आहे त्याला डेफिनाईट स्पॅन पाहिजे. स्टिप्युलेटेड टाइम पिरियडमध्ये मला हे पूर्ण करायचं, हे मी ठरवलं पाहिजे. माझ्या कामाची माझी जी जबाबदारी आहे, ॲज अ जी काय माझी पोस्ट आहे, जी काय माझं डेझिग्नेशन आहे, अकॉर्डिंग टू दॅट मला माहिती आहे की हे 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 माझं आहे करायचं. सो आय हॅव टू डिसाईड की ते मी शेड्यूल मी करणार आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. हा जेव्हा लीड घेतो की नाही आपण, दॅट टाइम आपल्याला कॉन्फिडन्स जास्त फील होतो आणि आपण इफिशियंटली करतो. सो माझ्या गोल्सची, माझ्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतली पाहिजे. कुठलं काम कधी करायचं ही चॉईस माझी असली पाहिजे. बिकॉज इथे आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायची आहे आपली स्वतःची. का वाढवायची आहे? आपलं गोल आहे ना. विदाउट गोल नाही आहेत आपण, कसंही चाललंय काय पण चाललंय असं लाईफ नको आहे आपल्याला. वी हॅव टू, आपल्याला आपल्या लाईफची क्वालिटी वाढवायची आहे. दॅट्स वाय हे आपल्याला अप्लाय करायचं आहे. अँड दॅट टू बी विदाउट बर्डन. आपल्याला शांतपणे करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट टू दॅट, आता आपल्याला हा बॅलन्स करायचा आहे. आपला टाइम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सेट करायचं आहे. आपलं हॅपीनेस, जॉय, हेल्थ, वेल्थ, लाईफ बॅलन्स हे सगळं आपल्याला या टेक्निकनी करून घ्यायचं आहे साध्य. अजून एक काम असतं की ती, जसं मगाशी म्हटलं मी, ॲन्युअल प्लॅनर मिळतात आपल्याला. ते कदाचित तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही घेऊ शकता, इझिली अवेलेबल आहे. त्याच्यात टू डू लिस्ट, डे वाईज, इवन तुम्हाला टाईम वाईज सुद्धा असतं. म्हणजे मीटिंग प्लॅनर पण आहे, म्हणजे तुमचं 10 ते 6 ऑफिसचे जे काय ना तसे पण रूल्ड असतात ते वापरू शकतो. ॲप्स आहेत आता कितीतरी अशा पद्धती, इयरली कॅलेंडर आहे, मंथली कॅलेंडर, डेली प्लॅन, असे सगळे अवेलेबिलिटी आहे आपल्याकडं. त्या डायरीज ज्या असतात ते आपल्याला वापरायला पाहिजेत. ठीक आहे, तिथे करायचंच. म्हणजे आता आपण खूप छान पद्धतीने चाललो आहोत. आपण लास्ट सेशनमध्ये विजन बघितलं, आता ते विजन ॲक्टिवेट होण्यासाठी प्लॅनिंग बघतो आहोत. सो अशी डायरी असं तुमचं जे असेल, इवन तुम्ही ह्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंटचे ॲप्स आहेत बरेचसे, हां, तर तेही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तिथे प्रॉपरली टू डू लिस्ट, मंथ वाईज सगळं 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 डिटेल असतं. त्या तुम्ही त्या पद्धतीने करून आपला वेळ कुठे जातोय ना हे खूप महत्त्वाचं फाइंड आउट करणं. माझा वेळ, माझं ऑफिसचं टाईम आहे. आणि अजून एक सांगू का, स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये मला जर ऑफिसचं काम आहे, माझं ऑफिस ड्युटी 10 to 6 आहे, 5 आहे, तर तिथे ना माझं डेडिकेटली काम तिथं व्हायला पाहिजे. इफ आय एम नॉट डुईंग, इट इज अ स्टीलिंग. ह्याला स्पिरिच्युअल लँग्वेजमध्ये चोरी करणं असं म्हणतात. आपण त्यांना कमिट केलेलं आहे कोणाला पण की हा वेळ माझा तुमच्यासाठी आहे. सो मी तिथे 100% दिलं पाहिजे. जर माझं 70% कॉन्ट्रीब्युशन झालं तर आय एम स्टीलिंग, टाइम स्टीलिंग. कोणाला तरी वाट बघत ठेवतो आपण, इट इज ऑल्सो टाइम स्टीलिंग. आणि हे कर्म आहेत सगळे, त्यामुळे त्या कर्माचे बसतच असतात फटके. सो
आपण डेडिकेटली जे काय माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिथे माझं 100% देणं, मग ते का का होतं असं आपल्याकडनं होऊ शकत नाही. आपण म्हणजे जनरल ह्युमन्सशी बोलतेय. ह्युमन्स आय एम कन्सिडरिंग ॲज अ ह्युमन माइंड. ओके, तर आपला टाइम वेस्ट होणारा फॅक्टर आहे की नाही तो खूप जास्त असतो. ठीक आहे, आपल्याला डायव्हर्जन जास्त आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे जे काही गोष्ट असते ना, तर प्रोकास्टिनेशन म्हणजे होईल की उद्या, त्यात काय होतंय, उद्या करू की, अजून वेळ आहे संपायला, अरे मला शनिवारी द्यायचं आहे, मग आज तर गुरुवार आहे, उद्याच्या दिवसात होईल की, हे आपण पुढे ढकलतो काम. सो तो प्रोकास्टिनेशन म्हणतात त्याला. आजचं काम उद्यावर हो की 6 वाजता संपवायचं आहे ना, मग 4 वाजता करू की, मग तो वेळ काय आपण थोडा रिलॅक्स मिळू शकतो, असं नाही. सो आपल्याला त्या पद्धतीने करायचं आहे. आपली एनर्जी लेवल अप्रोप्रिएट कधी असते, आपली एनर्जी बघा, सकाळच्या वेळेला आपली एनर्जी हाय असते. तो जर वेळ दुसऱ्याच म्हणजे काम, लो व्हॅल्यूच्या कामासाठी तो वेळ आपण दिला की नाही, की मग प्रोडक्टिव्हिटी कमी होते. तेव्हा माझी एनर्जी लेवल कधी हाय आहे तेव्हा मी ज्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे टास्कचा, तो आधी हातात घ्यायला पाहिजे. दुपारनंतरची माझी एनर्जी लेवल कमी होते, तर इझी टास्क मला हातात घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीचा आपण विचार करायचा आहे काम प्लॅन करताना. माझी स्ट्रेस लेवल कधी वाढलेली असते, मग माझा स्ट्रेस कमी करण्यासाठी मी काय करू शकते. म्हणजे कधी कधी एखादं चॉकलेट खाल्लं तरी स्ट्रेस रिलीज झाल्यासारखं वाटतो. एखादं म्हणजे पर्टिक्युलरली अगरबत्ती लावली, त्याचा स्मेल असतो, त्याचा मला कूलिंग इफेक्ट मिळतो. सो माझं जे काही काम आहे ते काम व्यवस्थित होण्यासाठी मला काय लागतं ते अकॉर्डिंगली मला प्लॅन करायचं आहे. आणि पुढे ढकलण्याची आपली जी प्रवृत्ती आहे ना, त्या प्रवृत्तीला आपल्याला कसं कंट्रोल करता येईल हे बघायचं. म्हणजे जर ऑफिसचं काम त्या दिवशीचं त्या दिवशी संपलं, तर त्याच एनर्जीने आपण घरी जाऊ आणि घरातली पण व्यवस्थित होतील. घरातलं जर व्यवस्थित झालं असेल तर ऑफिसला येताना आपल्याला मस्त फील असतो, अरे परफेक्ट झालेलं आहे सगळं, आय एम रेडी टू गिव्ह माय ऑल 100%. चाललेलं आहे. सो हळूहळू या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. सो आता आपल्याला फक्त प्रोकास्टिनेशन म्हणजे पुढे ढकलण्याची जी वृत्ती आहे ना, त्याला थोडंसं काय करायचं, त्याच्यावरती काम करायचं आहे. पुढे ढकलणं आपल्याला वाटतं की होईल होईल होईल, तर असं नसतं. ते ज्या वेळेला करायचं आहे त्या वेळेला आपल्याला करायला पाहिजे. पुढे ढकलण्याची वृत्ती म्हणजे काय करतो माहिती आहे, ही आपली जी चॉईस आहे की नाही, हे मला करायचं आहे, हा निर्णय घ्यायचा आहे, तर तिथे आपण पॅरलाइज होऊ शकतो कधी कधी. म्हणजे मला घेताच येत नाही आहे निर्णय, असं पण होऊ शकतं. म्हणजे हे काय करायचं आहे मला समजतच नाही आहे. दॅट टाइम जस्ट यू गो अँड आस्क समवन टू हायर अथॉरिटी. म्हणजे एखादं काम मी पुढे का ढकलते आहे ह्याचा विचार करायचा, की मला काही डिफिकल्टी आहे का, मग मी बोललं पाहिजे. बोललं नाही तर समोरच्याला कसं करणार. त्यामुळे ते पुढे ढकलण्याचं कारण काय आहे हे फाइंड आउट करायचं आहे. त्याचा इम्पॉर्टन्स किती आहे हा जर कळत असेल तर तिथे मधला वे आउट आपल्याला काढायचा आहे. आणि काम करायचं आहे. काम कसं करायचं आहे त्याच्यापेक्षा काम करायचं आहे. ॲट द मोस्ट काय होईल, एखादं प्लस मायनस होईल, तर ते केलंच पाहिजे. म्हणजे कधी कधी आपण डिसिजन आणि चॉईस घेताना पॅरालाइज होतो. पॅरालाइज इन द सेन्स फ्रीज झाल्यासारखं वाटतं की मला घेताच येत नाही. सो दॅट टाइम यू शुड टॉक टू द कन्सर्न पर्सन जे काय असेल आणि ते ॲक्टिवेट करायला पाहिजे. येस, तर आपलं असं सगळं डोक्यातलं असं मेंटल बॅटल म्हणतात त्याला, कसं करू काय करू, हे झालं तर काय ते झालं तर काय, त्याच्यासाठी डेडलाईनच ठरवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आणि अशी मजा येते, अरे मी ह्या दिवशी संपवेन असं ठरवलं ते झालंय, तर इट इज लाईक मीच ठरवलं आणि मी केलं. तर असं झालं पाहिजे मग की एखाद्या महिन्यात तुम्ही जे डेडलाईन ठरवली आणि ते सगळी कामं तुम्ही केलेत, इन्स्टेड ऑफ दुसरं कोणीतरी आपल्याला अप्रिशिएट करेल, तर तुम्ही स्वतःसाठी एखादा गिफ्ट घ्यायचं आणि म्हणायचं येस वेल डन शिल्पा, स्वतःला द्यायचं. ते हे आपण आपल्याला मोटिवेट करायचं की मला हे पूर्ण करायचं आहे, ते मी केलंय, येस, दुसऱ्या कोणी दिलं न दिलं फॉरगेट इट, मी माझं करणार आहे. त्या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं आहे. आता आपण ह्या एजमध्ये आहोत की कुणीतरी येऊन पाठ थोपटत बसावी, कौतुक करावं, अपेक्षा नाही करायची. केलं येस थँक्यू सो मच, पण नाही केलं तरी स्वतःला मोटिवेट करून ते पुढे नेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
सो आपल्याला महत्त्वाचा आता काय भाग आहे तर फोन, आपला मोबाईल फोन जो आहे तो आपला टाइम किलर आहे. आपल्या सगळ्या प्रोडक्टिव्हिटीला हे करणारा मोबाईल फोन आहे. इव्हन आपले कामाचे आपलं काम चालू असताना जर फोन आले तर त्या फोनला हँडल करणं ही खूप स्किल महत्त्वाची आहे. रिटर्न कॉल आपण करू शकतो, म्हणजे आत्ता खूप इमर्जन्सीचं काम चाललंय आणि कॉल आला आपल्या फ्रेंडचा, आपल्याला माहिती आहे की आत्ता त्याने गप्पा मारायला केलाय किंवा कशासाठी तरी बोलवण्यासाठी कॉल केलाय, तर माझं काम संपत नाही आहे तोपर्यंत मी ते नाही घेणार. आय विल कॉल हिम बॅक, जस्ट टेक्स्ट की आय विल कॉल यू बॅक. त्यामुळे महत्त्वाचा आपला टाइम किलर आहे तो फोन आहे. इथे सेल्फ डिसिप्लिन येते, सेल्फ डिसिप्लिनच येते की मला माझ्या कामाला किती डेडिकेशन आहे, त्याच्यावरती मग मी बाकीच्या लोकांना हँडल करते. सगळ्यांना माहिती असतं की आपण ऑफिसमध्ये आहोत, सो आपण नाही बोललो तो कोणाला काही राग येऊ शकत नाही, आणि आला तरी फॉरगेट इट. किंवा तुमचं एखादं महत्त्वाचं काम चाललंय आणि कोणीतरी हे करतंय की बोल बोल बोल, तर दॅट टाइम तुम्हाला स्ट्रिक्टली ते सांगताच आलं पाहिजे की आत्ता मी ह्या कामात आहे आणि मी नंतर बोलेन. त्यामुळे टाइम किलर, मेजर टाइम किलर जो आहे तो आपला मोबाईल आहे. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल अबाउट कॉल्स, इंटरप्ट होणारे कॉल्स. तेव्हा आपल्याकडे कॉलर म्हणजे नाव कळतं आपल्याला. सो नाही म्हणणं ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायचं आहे. आणि सोशल मीडिया इन ऑफिस टाईम, हे मी जे आत्ता प्रेझेंटेशन करते ते आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे तिथे आम्ही घेतला होता प्रेझेंटेशन टाईम मॅनेजमेंटचं. इंडियन फॉरेस्ट डिपार्टमेंट जे असतं तिथे त्यांचे सगळे ट्रेनर ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी हाच कन्सेप्ट आपण घेतलेला. त्यामुळं हा कन्सेप्ट पर्टिक्युलरली एका ऑर्गनायझेशनसाठी नाही आहे, तर एक युनिव्हर्सल कन्सेप्ट आहे टाईम मॅनेजमेंट. सो सोशल मीडिया इन ऑफिस टाईम हे स्ट्रिक्टली अवॉइड केलं पाहिजे, कारण आपण इथे जेव्हा जे करतो आहे तेव्हा तेच करायला पाहिजे. सो यू अलॉट युअर सोशल मीडिया टाईम वाईल प्लॅनिंग युअर डे 1 hour. ओके, मग डेडिकेटली 1 hour तुम्ही तिथे जा, तेवढं करा तिथे, मग ते पण डेडिकेशन द्या. पण इकडे जे आहे ते इकडे ठीक आहे, ऑफिसमध्ये तुमचा लंच ब्रेक आहे तिथे तुम्ही ते करा, बट थिंक अबाउट इट. सो कधी कधी नाही म्हणायचं आहे आपल्याला, टेम्पटेशन टू सोशलाइज्ड. इवन आपल्या नाईट म्हणजे आपण ऑफिसमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यामुळं आपल्याला बाकीच्यांसारखं मग मूवीला गेलोय मग पार्टीला गेलोय हे सगळं नाही करता येत. जे लोक तसं करू शकतात मग आपल्याला टेम्प्ट होतं, मग ठीक आहे ना करूया, पण माझं शेड्यूल काय आहे, ह्याच्यामुळे माझा उद्याचा दिवस डिस्टर्ब होणार आहे का, हे आपल्याला विचार करायला पाहिजे. आपल्या घरांमध्ये फॅमिली फंक्शन्स पण असतात, मग तिकडे माझा रात्री लेट झाला, आवाज तर हे होणारे जागरण हे आपल्याला टाळता आलं पाहिजे. हे सगळं आपल्याला हँडल करायला लागतं. ते काय म्हणतील, मी काय म्हणेन, ते मला कसे, या सगळ्या गोष्टी असतात की मी नाही म्हटलं, मी लवकर घरी जाते म्हटलं एखाद्या फंक्शनवरून, कारण उद्या मला सगळं करायचं असतं, तर ते लोक नाराज होतील असं वाटतं की नाही आपल्याला, मग ते पुढच्या वेळेस माझ्याशी नीट बोलतील नाही बोलतील, पण मला त्रास होतो आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. टाईम मॅनेज करताना माझी रिस्पॉन्सिबिलिटी मला पूर्ण करायची आहे. सो आय हॅव टू मॅनेज माय टाईम. पॉईंट क्लिअर होतोय का, पटतंय? येस, डन. बघा आता एकदा मी रिव्ह्यू घेते सगळ्या स्लाइड्सचा, पॉईंट कुठे काय वाटला तर. ठीक आहे, आपण असं म्हणतो की टाईम मॅनेजमेंट आपण करतोय इतके वर्ष काम, कशाला काय, तर टाईम मॅनेजमेंट मस्ट. पटतंय आता थोडंसं आपण नाही म्हणायला शिकलो, फोकस करायला शिकलो आपल्या कामावर, तर स्ट्रेस कमी होईल, आपल्याला काही गोष्टी अचीव करणं सोपं होईल, डेडलाईन्स आपल्या पूर्ण होतील असं फील येतोय, वाटतंय? येस, थँक्यू सो मच. ठीक आहे, तर आपल्याला बॅलन्स करायचं आहे, आपली हेल्थसाठी पण वेळ काढायचा आहे. जेवढे आपण हेल्थला प्रायोरिटी देऊ, किमान 30 मिनिट्स, तेवढी आपली वर्क, प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ पण बॅलन्स होणार आहे. तुम्ही जेव्हा एकदा ठरवता की सकाळी मला 6 ते 6:30 करायचंच आहे, तेव्हा कुठूनही तुम्ही रात्री उशीर करणार नाही, लवकर झोपणार, कारण आपल्याला माहिती असतं की मला सकाळी 6ला उठायचंच आहे. जेव्हा आपण 6ला उठून अर्धा तास एक्सरसाइज करतो आणि मग त्याच्यानंतर आपली घरातली कामं बरोबर वेळेत होतात,
ऑफिसमध्ये पण आपण वेळेत येऊ शकतो. पण ठीक आहे, 6चं 6:30 झालं, आपल्याला हेल्थची हे नसेल तर मग थोडासा उशीर झाला की घरातली कामं लेट होतात, ऑफिसला सगळा इफेक्ट ऑफिस आणि परत घरी. त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा बॅलन्स करायच्या. हा महत्त्वाचा चार्ट, अर्जंट, नॉट अर्जंट, इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट. अर्जंट अँड इम्पॉर्टंट डू नाव, नॉट अर्जंट अँड बट इम्पॉर्टंट प्लॅन टू डू इट. अर्जंट आहे, एकदम कॉल आला, अरे अरे मला इथे जायचंय, तू पण याच्या आला किंवा ये भेटूया, हे अर्जंट आहे, पण नॉट इम्पॉर्टंट. पोस्टपोन. नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट, लाईक गॉसिप, सोशल मीडिया. हां, रिजेक्ट इट, रेजिस्ट इट. सो जे काही तुमच्या सुरुवातीची जी काही लिस्ट असते कामाची, त्या चार्टप्रमाणे प्लॅन करायचं, फॉलो करायचं, चेकिंग करायचं आणि इफ नीडेड त्याच्यावर परत ॲक्ट म्हणजे वर्क करायचं असेल तर करू शकता. त्यामुळे कम्प्युटर गेम्स, नेट सर्फिंग, त्याच्यानंतर जास्त वेळ एकाच विषयामध्ये राहणं, त्याच वस्तूंची रिअरेंजमेंट करणं, नॉन प्रोडक्टिव्ह अँड डिमोटिवेशनल ज्या गोष्टी आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोणीतरी डिमोटिवेट करत असतं आपल्याला, काही व्यक्ती असतात, त्या व्यक्तींपासून लांब राहायचं. जे लोक तुम्हाला खड्ड्यात न्यायचं बोलतात त्या व्यक्तींपासून सरळ लांब राहायचं. जे ह्युमिलिएट करतात, कमी आहेत तुम्ही असं दाखवायचा प्रयत्न करतात, अशा व्यक्तींशी न बोलणं आणि काहीही नुकसान होत नाही. ते महत्त्वाचा टाईम कंझ्युम आणि एनर्जी कंझ्युम करणारा तो एक आपण म्हणूया की खूप महत्त्वाचं डील करायचं असतं आपल्याला अशा व्यक्तींसोबत. तर सो त्यांच्यापासून लांब राहायचं. गोल्स आपले इयरली, मंथली, शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स, हे सगळं तुमच्या त्या प्लॅनरवरती येईल. नेक्स्ट, त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत. आपल्या प्लॅनर्स वापरा, इयरली, मंथली, डेली. मोबाईल चॅट हे बघा, ॲप्स बघा, तुम्हाला ह्याच्यावर पण येतं, लॅपटॉपवर पण मिळतील. क्रोमचं सुद्धा आहे, खूप छान आहे ते टाईम प्लॅनर, तेही तुम्ही वापरू शकता. इव्हॅल्युएशन करा की आपलं काय प्रोकास्टिनेशन कुठे, स्वतःचं इव्हॅल्युएशन करायचं आहे की मी कुठली कामं पुढे ढकलते, मी डिसिजन घ्यायला वेळ कुठे लावते, माझी एनर्जी लेवल हाय कधी असते, माझी एनर्जी लेवल लो कधी असते, कुठल्या गोष्टींचा मला स्ट्रेस येतो, मग स्ट्रेस मॅनेज मला करताना मला काय करावं असं वाटतं, माझ्याकडनं कुठली कामं लवकर होतात, कुठल्या कामाला मला वेळ लागतो, हे सगळं स्वतःचं इव्हॅल्युएशन करायचं आणि त्याला सोल्युशन हुडकायचा प्रयत्न करायचा. काम पुढे ढकलण्याचा जो काही आपली हे आहे प्रवृत्ती असू शकते, तर मेंटल लेझीनेस पण असतो तिथे. किंवा त्या मेंटल लेझीनेस असतो, ठीक आहे करूया, तर ते थोडंसं त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. आणि आपल्याला जर चॉईस आणि डिसिजन घेताना, ठरवताना जर कळत नसेल तर कन्सर्न किंवा अथॉराइज पर्सनशी मोकळेपणाने ते बोलायला पाहिजे. नेक्स्ट टू दॅट, यूज ऑफ मोबाईल फोन अँड सोशल मीडिया आणि सेईंग नो. आपल्या कामाच्या फ्लोमध्ये जे काही ऑब्स्ट्रॅक्शन आहेत त्याला नाही कसं म्हणायचं, या गोष्टींसाठी आपल्याला स्वतःला ट्रेनिंग द्यायचं आहे. ओके, आता तुम्ही विचार करायचा आहे की व्हॉट आर द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर्स इन टू युअर लाईफ. तुमच्या लाईफचे मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर्स काय आहेत, कुठल्या गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात आणि त्या इम्पॉर्टंट फॅक्टर्सना आत्तापर्यंत तुम्ही कसा टाईम दिलाय, 10 पैकी 5 दिलाय. म्हणजे हेल्थ ही माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, माझं फायनान्शियल्स हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पॅरामीटर्स म्हणजे काय, हेच शेवटी हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, हॉबीज, आणि त्याच्यासाठी मी वेळ किती देते ह्याला फक्त तुम्ही काम करायच्या. म्हणजे माझ्या जे काही तुम्ही विजनमध्ये घेतलेत 4-5 पॉईंट्स असतील की हे जे माझे आहेत, हेल्थ आहे, वेल्थ आहे, रिलेशनशिप आहे, फॅमिली आहे, किंवा माझी हॉबी असेल एखाद्या वेळेस, तर मी त्याला माझा किती वेळ, 10 पैकी मी त्याला किती देते. हेल्थसाठी हेल्थ मला चांगली पाहिजे, पण हेल्थसाठी मी वेळ काय देते. माझं प्रोफेशनल खूप करिअर छान व्हायला पाहिजे, मग मी 100% त्याला देते का. मला रिलेशनशिप मला वाटतात की माझे नाही आहेत छान फॅमिलीमध्ये ह्या 4 व्यक्तींशी, ते रिलेशनशिप नीट करण्यासाठी मी वेळ देते का, किती दिला पाहिजे. असा आपल्याला स्वतःचा, ते कोणाला दाखवायचं नाही, हे स्वतःसाठी करायचं आहे. मग त्याला मला वेळ काय द्यायला पाहिजे, असा विचार करून तुम्ही तुमचा आज पुन्हा एक छोटासा टास्क कंप्लीट करा. तुमच्या विजनशी तो कनेक्ट करा. आपण खूप छान लेवलवर चाललेलो आहोत आणि जानेवारीच्या आधी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या तयार होत आहेत.
सो यू विल बी रेडी टू वेलकम 2025. सगळ्या अँगलवरती असं छानपैकी होईल. वेलकम करायला रेडी असणार आहात तुम्ही. डन? पटतायत पॉइंट्स? ओके. येस, एक 10 मिनिटाचं मेडिटेशन घेऊया. जस्ट साऊंड बाउल्स मी ठेवलेले आहेत. मस्त रिलॅक्स करू, छान इव्हॅल्युएट करू त्या स्टेटमध्ये स्वतःला. ओके. पाणी प्यायचं असेल तर पाणी पिऊन घ्या. थोडंसं हलायचं असेल तर हलवून घ्या. जस्ट मी पण पाणी हे करून येते, घेऊन येते. आजच्या मेडिटेशनमध्ये म्हणजे किंवा आपण म्हणूया माइंड प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला व्हिजन आणि टाईम या गोष्टींना लिंक करायचं आहे. ठीक आहे. सो तुम्ही जे काय व्हिजन केलेलं असेल व्हिजन बोर्डमधलं ते आपण मी परत रिमाइंड करायला लावेन तुम्हाला, आणि त्याला कसा टाईम अलॉट करणार या गोष्टी विचार करा. म्हणजे तिथे त्याच्यावर आपण काम करूया. ओके. सेट झालं की मला सिग्नल द्या. सगळेजण सेट झालं की. लास्ट टाइम मी ऑफिसमध्ये आले तेव्हा एकच बाउल घेऊन आले होते. आता आज तुम्हाला वेगळे वेगळे आवाज येतील. हां, कारण तिकडे कॅरी करणं डिफिकल्ट होतं. आता माझ्याकडे इट इज इझी. आवाज क्लिअर आहे का बाउल्सचा? चेक सांगा मला. डिफरन्स लक्षात येतोय? ओके, चलो सगळे. हो हो, थांबूया थांबूया, काय प्रश्न नाही. ओके, चलो. सिट कम्फर्टेबली अँड क्लोज युअर आईज. एकदम कम्फर्टेबली बसा. पाय पाय व्यवस्थित टेकवा खाली, अधांतरी नको. हात पण व्यवस्थित टेकवा. तुमचे चेअर्स असतील किंवा काय, रेस्ट कम्फर्ट असू दे बॉडीला. झोप लागली तरी लागू दे, नो प्रॉब्लेम. येस, सगळ्यात मस्त हे असतो हा मेडिटेशन म्हणजे भाग. ओके, चलो रेडी. डोळे मिटलेले आहेत. बॉडी कम्फर्ट लेवलमध्ये नेलेली आहे. एकदम रिलॅक्स. जरी आता आपण टाइम मॅनेजमेंट, इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट, अर्जंट, नॉट अर्जंट हे सगळं बघितलंय,
ओके, डाटा घेतलेला आहे. नेक्स्ट 15 मिनिट्स आपल्याला थोडंसं वेगळ्या लेवलमध्ये जायचं आहे. So just drop everything that is going on your mind. Just drop it. Relax yourself. Relax your whole body. Relax your brain, left side of your brain, right side of your brain. Relax your face, facial muscles. Relax your throat. Relax your shoulders. Relax your neck, particularly neck joint, shoulders. तिथे जर काही टाईट झालेले असतील मसल्स, जस्ट ट्राय टू डिझॉल्व, लूज होत आहेत, हा फील घ्या. Relax your chest, upper back, mid back, stomach, lower back, relax both your hands, relax both your legs. Your body is fully relaxed. Your brain is relaxed and your mind is relaxed. Let us invoke angels, holy angels, God, Goddess. All 5 elements are Guru, Sadguru, Holy Masters, Holy Spirits, Archangel Raphael, all great beings to join our meditation, to bless us, to take us into deep state of understanding. We are thankful to all great beings for guidance, support and insights. आपलं लाईफ अजून चांगलं करण्यासाठी ज्या इन्साइट्स आपल्याला गायडन्स या सगळ्या हायर सेल्फकडून, हायर बीइंग्सकडून मिळतात, त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करतो आहोत. थँक्यू इन ॲडव्हान्स. यू आर फीलिंग मच बेटर. तुमची खूप शांत अवस्था आहे मनाची. यू आर फीलिंग बेटर. यू आर फीलिंग लाइटर. हलकं वाटतंय, बरं वाटतंय, रिलॅक्स्ड वाटतंय. अलाउ साऊंड व्हायब्रेशन्स टू फ्लो थ्रू युअर बॉडी. तुमच्या बॉडीमधून ते साऊंड व्हायब्रेशन्स पास होऊ देत. हिलिंग होतं. छान आपण तयार करतोय स्वतःला वेगळ्या लेवलवर नेण्यासाठी. आय कॉंग्रॅच्युलेट एव्हरीवन. I appreciate all of you. You are doing fantastic job. Just to feel घ्या appreciation. Yes. Just तुमची whole body जे आहे, just appreciation energy आहे. Appreciation is a form of energy. It is a fuel. So just you are charged with appreciation. You are doing well at your family. You are doing well at your office. You are doing good for yourself. You are planning something new. You are working on it. So big
big appreciation for everyone, everybody. Feeling better, feeling great, feeling fantastic. That's it. मस्त श्वास घ्या, श्वास सोडा. Exhale through your mouth if required, if needed. Now visualize your vision. जे काय तुम्ही केलेलं आहे, जो काही तुम्ही तो सगळाचा कोलाज केला असेल पिक्चर्सचा, तर तो छान डोळ्यासमोर आणा. एक छानसा स्माइल येईल चेहऱ्यावर आपोआप. येस, आपल्याला ज्या ज्या अचीवमेंट करायच्यात सगळ्या समोर आहे. हेल्थशी रिलेटेड, फायनान्सशी रिलेटेड, फॅमिलीशी रिलेटेड, तुमच्या हॉबीजशी रिलेटेड, तुमचे ट्रॅव्हल प्लॅन्स असतील. ओके, जस्ट व्हिज्युअलाइज करा की होल युनिवर्स, हे अख्खं विश्व जे आहे ना त्याच्यासाठी ब्लेसिंग्स देत आहे. त्या आपल्या बोर्डमध्ये होल युनिवर्सकडून अशी छान एनर्जी येते, रेज येत आहेत, ते मॅनिफेस्ट होण्यासाठी, फुलफिल होण्यासाठी. ऑल सपोर्ट, गायडन्स सगळं मिळतं. अँड युअर विजन बोर्ड इज शायनिंग लाईक नथिंग. कम्प्लीट गोल्डन एनर्जीमध्ये विजन बोर्ड आपला आहे. इट इज ब्लेस्ड. तो फील घ्या. एक एक अचीवमेंट्स कंप्लीट झालेल्या आहेत अँड यू आर फीलिंग फंटास्टिक. हे विजन अचीव होताना आपली प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे, सेल्फ कॉन्फिडन्स वाढलेला आहे, सेल्फ इस्टीम स्ट्रॉंग झालेली आहे. आपण असं कूल अँड कम्फर्टमध्ये काम करतो आहोत. इट इज ओनली अँड ओनली बिकॉज वी आर फॉलोइंग टाइम मॅनेजमेंट. वी आर फॉलोइंग टाइम मॅनेजमेंट. जस्ट व्हिज्युअलाइज करा तुमचे ॲन्युअल प्लॅनर डोळ्यासमोर घ्या. ॲन्युअल प्लॅनर आपल्याकडे आहे, वीकली प्लॅनर आहे, डेली प्लॅनर आहे. आपला जो काय विजन आहे ते प्रॉपर सिम्पल स्टेप्समध्ये डिवाइड केलेलं आहे. म्हणजे मंथली काय अचीव करायचं, क्वार्टरली काय अचीव करायचं, 6 मंथ्सनी अचीवमेंट्स काय व्हायला पाहिजेत, हे सगळं क्लॅरिटी आहे आपल्याला. आता आपण ते व्यवस्थित काम केलं आहे. बिफोर न्यू इयरचा जो काय 1 जानेवारीच्या आधी पण आपण 2025चं सगळं अलॉटमेंट केली आहे कामाची. हे जे मेजर गोष्टी आहेत त्यांची आपली डायरी ऑलरेडी रेडी आहे. 2025ची महत्त्वाच्या ज्या आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते ऑलरेडी प्लॅन त्याच्यामध्ये ॲड करून ठेवले आहेत. जस्ट व्हिज्युअलाइज युअरसेल्फ whenever you are coming to the office. पहिली तुम्ही टू डू लिस्ट करता आहे, त्याला आपल्या चार्ट प्रमाणे स्क्रुटिन त्याला चेक करून त्या सेक्टरमध्ये ॲड करतायत. and you are working more efficiently. You are happy with your working style. जी काही न्यू वर्किंग स्टाईल तुम्ही अडॉप्ट केलेली आहे ती फॉलो करतायत. दॅट्स वाय यू आर मोर हॅपी. You are feeling proud of yourself. Now you could focus your health, your hobbies. You can manage your household responsibilities, professional responsibilities very well. You are taking decision confidently. So you are. Congratulations everyone. Keep visualizing. बघा आता एक 2 ते 3 मिनिट मी पूर्ण सायलेन्स ठेवणार आहे. मी काहीच नाही बोलणार. साऊंड असेल चालू. तुम्हाला जे काय समोर दिसतं आपोआप दिसेल. मायन्यूट डिटेल्स. जस्ट ट्राय टू कोरिलेट ऑल द इन्साइट्स. ते आपोआप दिसेल, आपोआप समोर येईल किंवा तुम्ही बघताय. पण जस्ट बी इन द फ्लो की काय समोर दिसेल.
So 3 to 4 minutes, sound and your insights. Good luck. Let us give thanks. We are thankful to universe for all positive vibes. We are thankful to divine love, divine protection, divine guidance, divine power and divine will. We are thankful to our parents, teachers, spiritual guide, family members, friends, relatives for their support, motivation, guidance. Deep gratitude towards our Guru, Sadguru. We are thankful to our daily planners, annual planner, जे पेन आपण वापरणार थ्रूआउट द प्लॅनिंग, त्या पेनसाठी थँक्यू, त्या बुक डायरीजसाठी थँक्यू. जर आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवर ॲप डाउनलोड करणार असो त्याच्यासाठी थँक्यू, बिकॉज दे आर हेल्पिंग अस. सो थँक्यू तो बनता है ना. येस, थँक्यू फॉर एव्हरी वन. थँक्यू 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 थँक्यू. चेक करा अजून तुम्हाला काय मिळतं आहे गायडन्स. Take your both the hands in blessing position. Let us bless. आपल्या सगळ्या ऑफिसला आधी ब्लेसिंग करूया. Bless your office area with all positive vibes. Universe is also blessing all positive vibes with all positive vibes. Team spirit, cooperation, coordination,
सेल्फ डिसिप्लिन, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, सगळे टाईम, सगळे जे काही आपले ऑर्डर्स असतील, डिस्पॅच असेल, जे वॉट एव्हर इट इज ऑन टाईम होतं आहे. 2025 is a rocking year for every one of us, for our office, for all the staff members. Everybody is productive. Everybody is taking decisions with clarity, following their vision. Now bless you all vendors, clients. We are thankful for their support. Lots of blessings. Now visualize your family members. Just bless them with, just take your awareness to your heart and bless your family members with love, compassion. उजवा हात आपल्या डोक्यावर ठेवा and just bless yourself with health, wealth, happiness, love, joy, success, name, fame and abundant life. पूर्ण श्वास घ्या, मस्त पूर्ण आपली छाती भरून श्वास घ्या आणि श्वास सोडा. All positive vibes are passing through, percolating through your body. Promise yourself to take care of your body, your mind, and your time. Most important is valuable, precious time. Yes, thank you everyone. Thank you, thank you, thank you, thank you, thank you, thank you. Rub your palms. Generate some heat. Place them over your eyes, cheeks, sides of your neck, shoulder cross, tap your shoulders, stomach, back, thighs, knees, calf muscles, and yes, clap for yourself. Keep clapping. Exhale through your mouth and with a smile, open your eyes. कोण काय म्हणतंय, मी कशी काय काय, forget it, smile. मस्त magical smile चेहऱ्यावर पाहिजे. Yes, that's it. Great. Congratulations everyone. I hope I could help you. Feeling better? 10? 10? Okay. Thank you, thank you, thank you, thank you so much. विजन बोर्डवरती छानपैकी काम करा आणि आता या विजन बोर्ड जो काही आहे तुमचा 5 इयर्सचा प्लॅन असेल तो 1 इयरमध्ये डिवाइड करा, स्लोली मंथमध्ये करा आणि टाइम फॅक्टर त्याला ॲड ऑन करून घ्या. ओके, डन. कन्क्लूड करूया का? हां, तुमचे करंट क्वेश्चन्स मला ऐकू येणार नाही आहेत. तुम्ही ह्याच्यावर आपल्या जर लॅपटॉपवर कोणी कनेक्ट केली तर येईल, तो कदाचित टी व्हीला कनेक्ट केलेला असल्यामुळे ते येत नसेल असं मला वाटतं.